मित्रांनो, तर कसं आहेत, बरे आहेत ना? तर आपण आता चाललेलो लेहला. आता आपण येऊ कारगिलला, तर कारगिलवरून आपण आता लेहला चाललो. तर लेहला आपण बघू, लेहमध्ये मस्त फिरू ना, मग नंतर आपण दुसऱ्या लेहमध्ये स्टे करू, नाही तर मग पुढे मनालीकडे जाऊ. बघू आपण खारदुंगला पास भरपूरच लांब पडतं आपल्या तिथनं, तर बघू आपण खारदुंगला पास जाऊ नाही तर नाही जाणार. बघू आधी पहिले आपण लेहला पोचू, नंतर तिथनं आपण विचार करू खारदुंगला पास जायचा का नाही. चला आपण आता बॅगा बिगा भरून घेऊया गाडीमध्ये ना, मग भेटूया आपण पुढे. आपण आता निघलो लेहकडे जायला. ग्रीन झाडं बघा कसे झाडं. कारगिल सिटीतनं आपण आता निघलो बाहेर. आता आपण चाललो लेहकडे. कारगिल सिटी आहे. कारगिल सिटीचा पूर्णपणे व्ह्यू आहे कारगिल सिटीचा. कारगिल सिटी पण आता इथं मॅगी बनवायला घेतले. सकाळचा नाश्ता मॅगी. काही बघा मस्त इथं गाडी ना. इकडं झाडा कुठंच नाही भेटत आम्हाला, म्हणून आम्ही डायरेक्ट इथंच लावली उन्हातच मॅगी बनवत ना. मॅगी पण उन्हामध्ये आमची पटापट गरम होईल. हा बघा मनीष फोटो काढतो. प्रतीश, हर्षद, संकेत, रुणाल, पवलोदा नाही आपला हर्षद मोरे गँग. तर बघा आपलं पाणी आता गरम झालेलं आहे. त्यात आपण मसाला टाकू, नंतर मॅगी टाकू आणि मग 5-6 मिनिटानंतर आपली मॅगी रेडी होईल आणि मग नंतर आपण मस्तपैकी खाऊ. मॅगी झालेली आहे हे बघा. मस्तपैकी आता सगळं खातात या, तुम्ही पण खायला या. हे बघा मस्तपैकी अशी मॅगी झालेली आहे. हे बघा आता मॅगी टाकलेली आहे आपल्याला मॅगी, तर या तुम्ही पण खायला. मॅगी खाऊन झाल्यानंतर भेटूया. बघू शकता किती मस्त पैकी असा डोंगर या ना. कालती नदी बघा, कालती नदी बघा तुम्ही किती सुकलेली आहे अख्खी नदी ना. पाणीच नाही, गाड्या जायला आहे वाटतं. यो काय माहित कशाला आहे यो, कशासाठी केला रे गाड्या जायला का? पाणी जायला आहे, पाणी जायलाच केलाय तिकडं. तेव्हा तिकडून पण परत पाणी येते. नदी अख्खी सुकलेली आहे ना. मागं तुम्ही डोंगर बघू शकता कसलं भारी आहे डोंगर मस्तपैकी. ते बघा तुम्ही शेती बघू शकता यांची. शेती बघा कशी केलेली आहे. पाणी नाही, पाऊस आला का त्यांची शेती ते बघू शकतो तुम्ही. बघा पण आता टायरमध्ये हवा भरायला थांबल्यावर हवा थोडी आपल्या टायरची कमी झालती, तर आपण गाडीतनं मशीन काढले
हवा भरण्याची ना गाडीत आपल्याला लावून हवा भरायला सुरुवात केलेली आहे. तर ही बघा आपण हवा भरतो गाडीमध्ये. पण आता मून लँडला इथं पोचलेलं पूर्णपणे असा मुलतानी मातीचा डोंगर आहे. हा बघू शकतो मी मागं आपल्या इकडे आहे आणि इकडे पण अख्खा पूर्णपणे असा मुलतानी मातीचा डोंगर आहे. तर आपण पण इथनं थोडी आता बाटलीमध्ये मस्तपैकी अशी माती घेऊन जाऊ गाला करू मस्तपैकी आणि तुम्हाला दाखवतो मून लँड जवळशीच. बघा बघू शकता तुम्ही पूर्णपणे मुलतानी मातीचा डोंगर आहे आणि एकदमपणे खालपर्यंत असं गेलेलं आहे. पूर्णच्या पूर्ण अख्खाच्या अख्खा असा डोंगर आहे मुलतानी मातीचा. तर इथं असा मूनलँड नावाने ओळखणारा हा मुलतानी मातीचा डोंगर मूनलँड. आता आपण इथं पुढे जाऊ मॅग्नेटिक हिल बघायला. बघा आता हे मुलतानी माती काढतात, कसं खरवडून काढतात बघा. मुलतानी माती डायरेक्ट माती यार. हे सगळं मुलतानी मातीच आहे. इकडे तिकडे बघू शकता तुम्ही. याला काय म्हणतात? मूनलाईट ना? मूनलँड सॉरी. तर तो पण काढताय तिकडं. 2 बाटल्या भरल्यात आम्ही. तिकडनं ते बोलतात बस झाला. तिकडनं ते बोलतात बस झाला. आम्ही प्रोसेस आमची चालू आहे. चला नंतर भेटू. आता मॅग्नेटिक हिलचं इथं होऊ शकतं. कम्प्लीट आपण मॅग्नेटिक हिलच्या मध्ये मागे मॅग्नेटिक हिल ही प्रॉपर आपण मॅग्नेटिक हिलच्या इथं आहोत. आपण बघू आता नक्की कसं आहे. पाणी टाकून बघू आपण नक्की उलट्या दिशेने चालतं का नाही बघू थोड्या टायमांना. तुम्हाला बॅक कॅमेरे दाखवतो मी मॅग्नेटिक हिल. होऊ शकतं हे मॅग्नेटिक हिल. ही बघा मॅग्नेटिक हिल बघू शकता तुम्ही. आमची गाडी काही मागे काही जाईत नाही, ढशीवर काही चढत नाही. मॅग्नेटिक हिल काय वाटत नाही. मॅग्नेटिक हिल न डोळ्यात ना पण बघायला काय वाटत नाही का बाबा हे ढस आहे ना ढशीची गाडी चढतोय. गाडी आमची चालले मागच चालले उतरणीवरच चालले माग. चला आता बघू आता काय. आता फोटो तर काढू. आता फोटो तर काढू शकतो आपण. आता फोटो काढू ना मग जाऊ पुढं आपल्या पुढच्या पॉईंटला. आता आपण हे बघा हे संकेत बघा किती फोटो काढायचा. किती ढस दिसतंय का ढस. मोरे आला आता याची वाट लावायला मोरे ना. मन्या बघा किती फोटो काढतोय. अरे वा एक नंबर उडवली गाडी वा. हा बघू शकतो मी. फक्त इकडे तुम्ही चांगला फोटो काढू शकता. बाकी काय तुम्हाला येणार बघा. हे माहिती सांगता येल्लो पट्टीवरची गाडी ढशीवर चढली पाहिजे. ही समोर आपल्याला ढस दिसतोय नाही. इकडे उतरण क्लिअर दिसतं आपल्याला. तर गाडी उतरणीवरच जातंय, वरती काय जायचंच नाही. इथनं थोडीशी आपल्याला नॉर्मल ढस वाटते ती. तर नॉर्मल ढशीवरची गाड्या मागे जातात. तर इकडे ही एवढी मोठी ढस आहे. ही जेव्हा उलटी गाडी गेली पाहिजे तर बारकीच्या ढशीवर गाडी नॉर्मल मागे जाते. बस एवढंच आहे. बघू अजून तर काही एक्सप्लोजन नाही. सगळ्याही गाड्या लावल्या तिथं. कुणाची गाडी काय वरती येत नाही काय नाही. बघू आता काय. तर ही बघा गाडी आपली चाललेली आहे वरती चढतय. ही बघा प्रॉपर आहे. चालले वरती चालले. काय ना त्यामध्ये मला गिअर न्यूट्रल दाखवतो. हे बघा आमच्या गाडीचा गिअर आतमध्ये न्यूट्रल आहे. नाही बघा ढस आहे. गाडी चालली ढशी उलटी मस्तपैकी चाललेली अशी उलटी. तर जो चुकीचा पॉइंट आहे माग ह्यो पॉइंट आहे. ही ढस आहे थोडीशी. गाडी जाते इथं तर तुम्हाला बघायचे पाणी दे. पाणी लगेच पाणी संपला. पाणी सुकतंय.
हे बघा गाडी नीट बघा तुम्ही बघा गाडी न्यूट्रल केली धस दाखव थांब धस नाही ही ढस येत पाणी टाकतं पाणी सुकतं जाऊ द्या ही बघा ही ढस आहे ही बघा ही ढस आहे वरती ही बघा गाडी आपली मागं मागं चालली असती मग ही जोरात चाललेली ही बघा तर ही गाडी आपली चालली मागं काम करतं पुढे आहे थोडा तर चला आपण जाऊ आता भरपूर झाला मॅग्नेटिक पॉइंट बघितला आपण कसं वाटलं मला तिथं आम्हाला वाटलं जरा आम्हाला येडा बनवला तिथं पॉईंट दाखवला पण हा इथं नाही, तिथं कदाचित जास्त गाड्या असतील म्हणून ती मॅग्नेटिक पॉवर नसेल चालत तर कमी गाड्या होत्या म्हणून इथं चालली इथं चालली आपली गाडी मागाली चला आता आम्ही गाडीत बसतो तर चला आपण जाऊ आता आपल्या पुढच्या पॉइंटला जर मॅग्नेटिक हिल असा आहे खरोखर काम करतंय आम्ही जिथं मागं थांबलेलो होतो आम्हाला वाटलं का आम्हाला फसवतात नक्की असं आहे का नाही पण इथं थोडा पुढं आलो मॅपमध्ये आम्हाला पुढचा पॉईंट दाखवता प्रॉपर तर आम्ही पुढच्या पॉईंटवर आलो प्रॉपर आणि तिथं आम्ही जरा न्यूट्रल गाडी केली तर ती दिसायला पण ढस वाटत होती मागं ना गाडी त्या ढशीवर वरती जाताना असा वाटत होता आम्हाला प्रॉपर एकदम तर खरोखर आहे असा खरोखर मस्त आणि आपली पुढची गाडी गेली आता आम्ही त्यांना सांगू त्यांना खोटाच वाटेल पुढं त्यांना सांगितलं त्यांना खोटाच वाटेल तर आपण त्यांना जाऊन सांगू का खरोखर आहे असा आता काय नाही बरोबर आहे मॅग्नेटिक हिल आहे तर आता त्यांना दाखवू आता ते बघू आता काय बोलतात त्यांची रिएक्शन काय ते आपण बघूया पॉइंट तिकडे आता गाडी मागे येत आहे व्हिडिओ पण काढली ना ढस पण वाटते ती ढस उतरणीची आहे बघ ढस तिच्या पुढच्या व्हिडिओ बघ येता बघ परत माग चला रिवर्स जाते गाडी आपण आता परत चाललेले आहोत रिवर्स मध्ये बघायला खरोखर असा मस्त पैकी पण आहे ना आपल्या दुसऱ्या गाडीला दाखवायला परत आले इकडं तर ही बघा ही ढस आहे इकडं वरती चालले गाडी बघा ढशीवर ही बघा ढशीवर वरती चालले म्हणजे आहे उतरणच ही पण आपल्या डोळ्यातला असं बघायला वाटतं की ही ढस आहे ना गाडी ढशीवर चालली असं वाटतं बघायला आहे बघा ही बघा आपली गाडी चालले मागं चालले बघा ढशीवर चालले ही बघा ढशीवर चालले गाडी ही बघा ढशीवर चालल्यासारखी वाटते बघा कसं वाटतं तुम्हाला तर तुम्ही आता बोलाल का फसवतात नाही ना तुम्ही तर बघा आता मागे चालले ना गाडी ढशीवर चढतो ना बघा ही बघा ही ढस आहे ही ढशी आपली दुसरी गाडी चाललेली आहे आता ऑटोमॅटिक मागे चालली आहे ढशीवर चढतं असं वाटतंय ही बघा गाडी पण आपली न्यूट्रल आहे न्यूट्रलमध्ये गाडी चाललेली आहे ही बघा मागं चालली गाडी म्हणजे चढतं ढशीवर असं वाटतंय तर ही दुसरीकडे ही गाडी आपल्या दुसऱ्या गाडीचं पण समाधान झालेलं आहे ते बघितलं त्याही पण बघितलं बरोबर जातोय गाडी मागा अशी तर आपण आता चाललो आहोत लेहला तर आपण आता भरपूर हे आलेलं आहे तर आपण डायरेक्ट आता लेहलाच जाऊ ना तिकडंच भेटूया मित्रांनो आपण आता इथं आलेलो गुरुद्वारा श्री पत्थर शहीद अशा ठिकाणी आलेलो तर आता इथं आपण दर्शन घ्यायला चाललो आहोत तर इथली कथा अशी आहे का जेव्हा ते तपश्चर्याला बसले होते तर तेव्हा राक्षसाने तो दगड फेकला होता त्यांच्यावर तर त्या दगडावर त्यांची प्रतिमा आहे तर त्यांची प्रतिमा आहे इथं तेव्हा ती प्रतिमा झाली तर आपण ती बघायला चाललो तर चला आपण बघू आपण दर्शन करूया आणि मग बघू जर आतमध्ये तुम्हाला दाखवायला भेटली तर आपण प्रतिमा दाखवू नंतर मग आपण परत येऊ तर चला डायरेक्ट आपण नंतर आल्यावर भेटूया आयला सुशामा बाजूला थोडा पण इथनं आता आपलं आतमध्ये जायच्या आधी आपण कपडा लावूया आपल्या डोक्यावर तर आपण आता दर्शनाला चाललेलो आहोत आपण आता दर्शन घेऊ आणि मग बाहेर येऊ ना मग परत भेटू बघू आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड आहे का मला तर वाटत नाही अलाउड असेल म्हणून व्हिडिओ काढायला तर बघू जर व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर आपण व्हिडिओ काढू आणि मग आपण बाहेर आल्यावर भेटूया
मस्तपैकी दर्शन घेतलेलं आहे. आता आपण ठेवू आणि आपलं शूज घालायला चालू आपण आणि मग नंतर आपण आपल्या पुढच्या प्रवासाकडे निघूया. तर आपण आता लेहमध्ये पोचलेलो आहे. तर हे बघा आपल्या मागे आपण शांतिस्तूपाच्या इथं आलेलो आहोत. तर आपल्या मागे इथं शांतिस्तूप आहे, तुम्हाला दाखवतो ना बा. तर हा बघा आपल्या मागे शांतिस्तूप आहे. आपण आता इथं पार्किंगला गाडी लावताना मग इकडून आपण पायऱ्यांवरशी इकडून असं गोल फिरून वरती शांतिस्तूपाची इथं जाऊ आणि मग शांतिस्तूपा बघू. तर तुम्हाला पण दाखवतो मी शांतिस्तूपा बॅक कॅमेरा इथं बघा.
पप्पा बघून चालले खालती गाडीकडे. तर आपण आता गाडीतनं आपण जाऊ, पहिले रूम बघायला जाऊ, नंतर आपण बघू कुठं काय जायचं. तर डायरेक्ट आपण गाडी रूमच्या इकडेच जाऊया आणि बघूयात कोणती रूम घेतो आपण, मग तिकडेच भेटूया आपण. तर काय आपण हॉल ऑफ फेम्सच्या इथं आलेले आहेत. ते बघा आपण आता चाललो आतमध्ये बघायला. तर तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतोय. जास्त काय बोलत नाही मी, बोलायला का पकाच बोलत बसतोय, म्हणून आता डायरेक्ट तुम्हाला आतमध्ये येतो. तुम्ही बघा कसं काही काय येते, कारण आपले व्हिडिओ भरपूर मोठे झाले आहेत सगळ्याच, आणि हे पण भरपूर मोठे होईल, म्हणून जास्त काय मी बोलत नाही. म्हणून आपण डायरेक्ट आता आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला दाखवतो. मी बघा बघू शकता इकडं तिकीट काउंटर आहे. तर इकडं आपण तिकीट काढायचा ना, इथनं तिकीट काढून आपण आतमध्ये जायचं. आता तुम्हाला सांगतो मी कसं तिकीट आहे. तुम्हाला इथनं 100-125 असं तिकीट आहे आतमध्ये एंट्रीचा. तर इथं तिकीट भेटतं ना, मग इकडून आपल्याला एंट्री भेटतं जायला आतमध्ये.